छत्रपती शिवाजी महाराज की सगळ्यांचा आवाज आला पाहिजे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम, जय जय श्रीराम। ते आवाज जास्त दिसला। आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या तालुक्यातील करंजे जिल्हा परिषद गट, करंजे पंचायत समिती गण, बलवडी पंचायत समिती गण अशी पहिली बैठक आपल्या घाट माथ्यावरती होते आहे। या बैठकीला संबोधित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते, विटा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष माननीय वैभवदादा पाटील, व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष अगस्ती नगर गावचे सरपंच माननीय दाजीसाहेब पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते माननीय माणिक काका, ओबीसी मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय संग्राम नाना माने, भाजपाचे जिल्ह्याचे सरचिटणीस माननीय विलासजी काळेबाग, व्यासपीठावरती उपस्थित माननीय शुभांगीताई, माननीय अंबिकाताई, अन्य सर्व युवा मित्र आणि तुम्ही सर्वजण ज्यांच्या जीवावरती जिल्हा परिषदेची निवडणूक लढायची आहे आणि नुसती लढायची नाही तर ती जिंकायची आहे। जिंकायची आहे ना? कुणाला वाटतंय जिंकावं? सगळ्यांनाच वाटतंय। राजकारणामध्ये जय पराजय होत असतो। ज्या पार्टीमध्ये आपण काम करतोय त्या पार्टीचे दोनच खासदार होते। आपले वरिष्ठ नेते त्यांचाही अनेक वेळा पराभव झालाय। भाजपाला पराभव हा काही नवीन नाही, मला तर अजिबातच नाही। मला तर तुम्ही अनेक वेळा केलाय आपल्या तालुक्याच्या लोकांनी, त्यामुळे मला काही नवीन नाही। राजकारणामध्ये होत राहतं, त्यामुळं पराभवानं नावोल्लेख व्हायचं नसतं। आपला आदर्श कोण आहे? कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज आहे की नाही? पण छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडं मोगलांचं इतकं सैन्य होतं का? होतं का? महाराज या रस्त्यावरून त्यांची ये जा झाल्या, आपण भाग्यवान आहे की नाही? छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडं मोजके मावळे होते, स्वप्न होतं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं। ते काय राजाच्या पोटी जन्माला आले नव्हते, पण त्यांना वाटत होतं की हिंदवी स्वराज्य स्थापन झालं पाहिजे आणि म्हणून वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये काही मोजक्या सहकार्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली की मी हिंदवी स्वराज्य स्थापन करणार 16व्या वर्षी, आणि त्यांनी ते स्थापन केलं। आता जग बघतोय, आता देश बघतोय। छत्रपती शिवाजी महाराजांना नुसतं आपण आदर्श मानत नाही, जगातली अनेक देशातली लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानताय। त्यामुळे आपण चिंता करण्याची आवश्यकता नाही, आपला आदर्शच असा असेल। आणि आज ज्यांचा राज्याभिषेक दिन आहे तो तर वाघाचा बछडा होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक पाऊल पुढं असं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं काम होतं। 16व्या वर्षी इतका बुद्धिमान माणूस होता, त्यांनी ग्रंथ लिहिले, इतका बुद्धिमान राजा होता। धर्मासाठी लढावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून शिकावं।
आणि धर्मासाठी मरावं कसं हे धर्मवीर छत्रपती संभाजी राजांच्याकडून शिकावं. स्वतःचा प्राण दिला पण धर्म बदलला नाही. आज लोक 2-4 पोती बाजरी दिली का धर्म बदलत आहे, 2-4 भांडी दिली का धर्म बदलत आहे. कुठंतरी घर बांधायला सिमेंटची 4 पोती दिली, 2-4 पत्रे दिले का लगेच ते देवाऱ्यातले देव फेकून देत आहेत, नदीत जाऊन विसर्जित करतायत. त्या लोकांनी आदर्श घेतला पाहिजे की औरंगजेब एकच म्हणत होता की तुम्ही धर्म बदला, मी तुम्हाला सोडून देतो. परंतु त्यांचा हाल केलं, प्रत्येक अवयव तोडला, हात तोडले, बोट तोडली, पाय तोडले, अंगावरची सगळी सालटी काढली, परत त्याच्यावरती मीठ चोळलं, परत कातडाला परत ते कातडं काढायचे, नाक कापला, जीभ कापली, कान कापले, डोळ्यामध्ये त्यांनी सळ्या घातल्या. परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नमले नाही, झुकले नाही. ते म्हणजे मेलो तर चालेल पण मी धर्म बदलणार नाही. विचार करा, जर संभाजी महाराजांनी धर्म बदलला असता तर आता तुमची अवस्था काय असते. आज त्यांचा राज्याभिषेक दिन आहे. फार कमी वय त्यांना मिळालं, फार छोटं आयुष्य. शिवाजी महाराजांना पण खूप कमी आयुष्य मिळालं. म्हणजे 1630 चा जन्म आणि 1680चं निधन, 50 वर्ष. 50 वर्षात काय करते आपण. व्यासपीठावर बरं एक घर बांधलंय, एक गाडी घेतली, त्याचा हप्ता फेडतोय आपण, घराचे हप्ते आहे, मुलीचं लग्न, ह्याच्यापर्यंत आयुष्यात 50 वर्षात माणूस काय करत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ले 50 वर्षाच्या वयामध्ये बांधले, जे आज पण आपण सगळे बघतोय. 350 किल्ले. असा राजा होणे नाही, असा राजा आपला आदर्श आहे. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. आपल्या तालुक्यातल्या लोकांनी आता मरगळ झटकून कामाला लागलं पाहिजे. आणि जिल्हा परिषदेची निवडणूक 5 तारखेला आहे. काल मी निवडणूक आयोगाला भेटलोय, 5च्या ऐवजी 6 करा, बघू आता काय होतंय. कारण मायाका देवीची यात्रा 5 तारखेला होण्याचा कार्यक्रम आहे. कोण कोण जातं यात्रेला बघा. मी निवडणूक आयोगाला म्हटलं हे काय अधिकारी झोपलेत का काय, त्यांनी रिपोर्ट का नाही केला. त्यांची जबाबदारी आहे ना. या संविधानानुसार एक माणूस मतदानापासून वंचित राहू नये याची काळजी घ्यायची आहे. सरकार प्रशासन जाहिराती देतं, निवडणूक आयोग जाहिराती लागतात, दिवाळीवर पण लागते की मतदान करा, मतदानापासून वंचित राहू नका, लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा. तुम्ही करोडो रुपये खर्च करताय आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ज्या दिवशी घेताय त्या दिवशी करोडो बहुजनांची कुलदेवी मायाका देवीच्या नैवेद्याचा बोण्याचा दिवस आहे. लाखो लोक तिकडे जाणार आहे. मतदान करणार कोण, कुणाकुणाला शोधायचं, माघारी कुणाकुणाला आणायचं. आणि मायाका देवीच्या बोण्याच्या दिवशी कुणी काय करायला तयार नसतं. म्हणून त्याला काल विनंती केली, रिपोर्ट घ्या तुम्ही आणि 5च्या ऐवजी किमान 1 दिवस वाढवा 6, म्हणजे बऱ्यापैकी लोक परत येतील. तर आपण आज वैभवदारांचं भाषण ऐकलं आणि त्यांनी पण तुम्हाला सर्वांना सूचना दिल्या. करंजे जिल्हा परिषद गट आपण 1,00,000% जिंकू शकतो. किती? कारण की अशा पण पुढच्या मोजल्या माणसं उभा राहिलेली ती पण बघितली. तुम्ही नुसतं घरातल्या लोकांनी मतदान केलं का करंजे जिल्हा परिषदचा उमेदवार 1000+ मतांनी आपला निवडून येऊ शकतो. आणि काय पत्रकार मित्रांना पण विनंती आहे, सगळं तुम्ही कॅमेरा तुमचा फिरवून व्हिडिओ दाखवून टाका. अशी काही परिस्थिती नाही की आम्ही सगळं वन साईड करू. राजकारणामध्ये होत असतं. मी तुम्हाला शब्द देतो, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला राजकीय पुढाऱ्याचं ऐकून इथला कुठलाही प्रशासकीय अधिकारी, मग ते पोलीस स्टेशन असेल किंवा महसूल असेल, पंचायत समिती असेल, एकाही कार्यकर्त्याला त्रास देणार नाही. आणि जर दिला तर गोपीचंद पडळकरची त्या अधिकाऱ्याची गाठ आहे. तुम्ही असं समजायचं कारण नाही की आम्ही करत ते मन माने. आणि आमच्या तर कार्यकर्त्याला त्रास होतच नाही. व्यासपीठा बरोबर ना, मालिका
होतो का? माणिक काका गावात सारखी फायटिंग असायची. आता नाही, शांत आहे, माझ्यावर खाली बसले. बरोबर ना? दोषात डोसा मिळेल. आम्ही कुणाला त्रास देत नाही, आम्ही कुणाचं नुकसान करत नाही. कुणाच्या तरी शेतातून मधनच वाट काढा आमचा आग्रह नाही. एखाद्याचं घर पाडा आणि त्याच्यावर वाट करा, आम्ही अजिबात कुणाला भरत नाही. आंब्याची झाडं आंबा लागल्यानंतर जेसीबीनं पाडा आणि तो आमचा विरोधक आहे आणि तिथनं रस्ता करा, हा आमचा स्वभावच नाही. हे आम्हाला काम करायचं नाही. आमचा विरोधक असू द्या, त्याला रस्ता पाहिजे द्या, पण संरक्षित मार्गाने द्या, सर्वे नंबरवरनं द्या, नकाशात असेल तिथून द्या, जुनी त्यांची पावलं आहे तिथून द्या. पण उगाच एखाद्याचं नुकसान करा आणि त्याला वाट द्या, याला आम्ही मान्यता देत नाही. आणि म्हणून अधिकाऱ्यांना विनंती आहे, आमच्या पार्टीचा आहे म्हणून त्याच्यामधनं वाट हे अजिबात होणार नाही आणि ते खपवून पण घेतला जाणार नाही. आणि त्यामुळं तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही. निवडणूक आता एकदम आजपासून अर्ज भरायचं सुरू झाल्या. मला वाटतं उद्या मुलाखती आपल्या तालुक्यातल्या, आटपाडी तालुक्याच्या, अन्य तालुक्याच्या, उद्या सकाळी 9 वाजल्यापासून. आपला नंबर दुपारी 1ला आहे. जे जे इच्छुक आहे त्यांनी उद्या सांगलीला यावं. परवा दिवशी चंद्रकांत दादा पण तुमच्या बैठकीला उपस्थित असणार आहे. मी आज राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊंचं विशेष अभिनंदन करेन की महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेपैकी 26 महानगरपालिकेवरती भाजपाचा झेंडा लागला आहे. जोरदार काळात पुढे वाजवा. 26 महानगरपालिका, ग्रामपंचायत नव्हे. मध्ये 400 नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, नगरपंचायत नगर परिषदेच्या, त्यात पण भाजप नंबर 1ला आहे. महानगरपालिकेमध्ये पण भाजप नंबर 1ला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये सुद्धा भाजप नंबर 1ला असणार. आपल्या तालुक्यात आपण मागायला आपण पुढे आलं पाहिजे, कारण आपल्या तालुक्यात भाजपाला खूप स्कोप आहे. कारण एसटी एकदम मोकळी आहे, एकदम मोकळी आहे. आता बाहेर लागली तर जागा धरून बसा, रुमाल वगैरे टाकून तिकीट आपण पूर्वी टाकत होतो ना, गाड्यांच्या रुमाल टाकायचा आपण, किंवा काय काय गडी त्या काचत नाच जायचं. आता तिकिटाच्या संदर्भामध्ये आपल्याकडे सुद्धा सक्षम उमेदवार आहेत. सक्षम उमेदवार आपल्या करंजे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार निष्कलंक आहेत, चारित्र्य संपन्न आहेत. जे आमच्याकडे आले ते 2-2, 3-3, 4-4 आले आहेत. त्यातल्या आता कुणाला निवडायचा असा प्रश्न वैभवदारांच्या समोर पडला आहे. पण योग्य माणूस निवडून आम्ही तुमच्या समोर देऊ. नक्की तुम्ही प्रयत्न करा, मेहनत करा. नामोमेद अजिबात व्हायचं नसतं. मी नामोमेद झालो असतो तर आता तुमच्यासमोर बोललो असतो. खरं सांगा, किती वेळा पडलो मी? किती वेळा पडलो सांगा. 2009ची विधानसभा, 2014ची विधानसभा, 2019ची लोकसभा, 2019च्या विधानसभेत माझं डिपॉझिट गेलं. किती वेळा निवडणुका लढलो तरी काय. जिल्हा परिषद 2012ची 5 वेळा निवडणुका लढलो, 5 वेळा पडलो. किती लोकांनी निंदा आलस्ती सगळं झालं, पण आम्ही आपलं जागा धरून तुमच्या समोर आलो. तुम्ही तर कधीच मतं दिली नाही ते बरेच नाही कोणाला. लोकसभेला दिले, हा धन्यवाद. लोकसभेला 79,000 मतदान दिले, पण विधानसभेला बूथवर 5, 7, 9, 10 काय काय गावात दिली. पण काय काय गावात अशी परिस्थिती. पण मी काय नाराज झालो का? मी उलट काय काय गावात 9 मतं पडली त्या गावात दिलो. आणि 9 जर कोण आहे जरा पुढे या, तुमचा सत्कार करतो, तुम्ही मला मतं दिले. पण कोण घाबरून यायचं नाही वैभवदाराच्या भीती मोठी. शुभांगी ताईला 87 मतं दिले. शुभांगी ताईसाठी एक टाळा वाजवा. जुनी आपली कार्यकर्ते. त्यामुळे आता जर तुम्ही हजारो लोक आपल्या करंजे गटातले, चिंता करण्याचं कारण नाही. आपण ही निवडणूक अत्यंत ताकदीनं लढायची आहे. भाजप तुमच्या सोबत आहे. इथल्या विकासाच्या कामाला अजिबात निधी कमी पडणार नाही. आमदारांचा जेवढा निधी असेल तेवढाच निधी तुम्हाला मिळण्याची व्यवस्था मी करून देतो. त्यांना जिल्हा नियोजनाला 5 मिळाले, तुम्हाला तो 5च मिळते. आम्ही कुठून पण आणू, कसं पण आणू, चिंता करू नका. काळजी करायचं कारण नाही. किंवा काम तर मागायला या आमच्याकडे, म्हणजे वैभवदादा गेलं चालते, माझ्याकडे गेलं, आमच्यात काय नाही. बरोबर काम करा. बरीच कामं केली झाली. बाणूरगडचं बहिरी राजांच्या स्मारकाचं काम
महासाहेब जिजाऊच्या साहेबी विषय बोलत होता. आम्ही फिरत 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 गेलो. बघा, महाराजांच्या बेडरूम मध्ये गेलो. बेडरूमच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तो गाईड सांगत होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बेडरूम मध्ये तीन इतर माणसं येत होती महाराज सोडून. एक तर त्यांच्या राण्यापैकी एक मासाहेब जिजाऊ दोन आणि तिसरा माणूस यायचा. त्या माणसाचं नाव आहे भैरजी नाईक, की त्याला बेडरूम पर्यंत यायची परवानगी होती. बेडरूम पर्यंत म्हणजे महाराजांचा इतका विश्वासू साथीदार इतर कुणाला माहित नसायचं की हा भैरजी आहे. कुणाला पण नसायचं, फक्त महाराजांनी त्यांचे परवलीचे शब्द होते. परवलीचे शब्द असायचे. परवलीचे शब्द त्या त्या ठिकाणी सांगितले तर त्याला सोडायचं, नाव सांगायचं नाही. आता पण मंत्रालयात जाताना आपलं नाव असतं, तसं नव्हती ती पद्धत. उमराचं फूल, गुलाबाचं फूल असं म्हटलं का ते सोडायचे, त्याचे कोळवर असायचे. अशा राजांचं सहकार्याचं स्मारक आपल्या बालुरगडावरती आहे आणि ते आता आपण 20 कोटी रुपयाचं स्मारक उभा करतोय. 1.5 कोटी रुपयाचं काम तिथं झालंय. आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणि हे बालुरगड आहे ना, हे रायगड पर्यंत निरोप पाठवायचं ठिकाण होतं. आदिलशाहीवरती लक्ष ठेवणार, विजापुराकडे काय काय घडतंय हे बालुरगडावरून बऱ्यापैकी तिकडचं दिसतंय. एखादा शत्रू जरी आला तरी बालुरगडावरती काहीतरी अशी गंज पेटवायची, तिथून पुढं रेगा विकलं, असं ते निरोप रायगडापर्यंत पास करायचे. म्हणजे इतकी त्यांची व्यवस्था होती. बाकी काही तिकडे फोन वगैरे नव्हते ना. आणि म्हणून बहरजी राजांचं जे बालुरगड आहे ठिकाण, ते आम्ही डेव्हलप करायला घेतलंय देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये. टेंबूचं जे काम झालंय हे 2014 नंतर झालंय आणि याचं सर्व श्रेय आता मी जर चालणार आहे. जर मला आता 2000 कोटी रुपये देणार आहेत पुढच्या वेळेस, हे माझ्यामुळे आहे. माझा नेता सक्षम मुंबईमध्ये बसलाय म्हणून ते 2000 कोटी रुपये देणार आहेत. आपल्या तालुक्याच्या बाबतीत पण ते झालं. 2014 पूर्वी 50 कोटी, 25 कोटी, 100 कोटीच्या पुढं निधी आला नाही. तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सांगलीचं वजन होतं. तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मंत्रिमंडळामध्ये सांगलीचे 3 प्रतिनिधी सक्षम होते. परंतु जत असेल, आटपाडी असेल, खानापूर असेल, कवटेमंगळ असेल, मिरज पूर्व असेल, गडेगाव असेल, पलीकडचा सांगू असेल, हे जे काम टेंबूचं सुरू होतं तिकडं मैशाळचं सुरू होतं, ते 50-100 कोटीच्या पुढे गेलं नाही. परंतु जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ झाले आणि केंद्रामध्ये नितीन गडकरी साहेबांच्याकडे जलसंपदा खात्याचा चार्ज आला, त्याच दिवशी 50,000 कोटी रुपये त्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी दिले. किती? 50,000 कोटी रुपये त्यांनी महाराष्ट्रासाठी दिले. आणि त्यामुळे याचं श्रेय हे फक्त आणि फक्त राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना जातं. आज अग्रणी नदीचं पण पुनर्जीवन झालं. 2015ला 27 ऑक्टोबर 2015ला मुख्यमंत्री अग्रणी नदीची पाहणी करायला आले होते. बरेच तानाजीराव वाईट त्यांच्या गावातून कार्यक्रम घेतला होता आणि मला वाटते तेव्हा तत्कालीन लोकप्रतिनिधींनी आदल्या दिवशी दौरा केला. गोरेवाडी, जाधववाडी, बलवडी, इकडं सगळीकडं बेलापूर, विठ्ठलनगर, इकडं सगळीकडं संगमेश्वरात आपण ज्याला करणार आहे ते तिथंपर्यंत करंजापर्यंत बाबा तुम्ही बहिष्कार टाका मुख्यमंत्री महोदयांच्या दौऱ्यावरती. परंतु मुख्यमंत्री महोदय आले, अग्रणीची पाहणी केली. पडळकरवाडीमध्ये पहिल्यांदा आले होते, तिथून इकडे आले. अग्रणीची पाहणी केल्याच्या नंतर तात्काळ त्यांनी आदेश दिले की अग्रणी नदीवरती बंधाऱ्याची चैन करण्याची आवश्यकता आहे आणि त्या दौऱ्यामध्ये सगळे बंधारे जे झालेले आहेत अग्रणी नदीवरती तो मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आदेशावर झालेले आहे. आमचं सांगायला खाली कोणीच नाही, सांगणार कोण? आम्ही एखादं काम आणलं खाली सांगायला माणसं पाहिजे ना, पण सांगायला कोणी नव्हतं. आता तुम्ही बरोबर सगळे सापडलाय. आम्ही काम करू. लोक
लोकांची कामं करू, लोकांच्या हिताची कामं करू. सरकारनं खूप चांगले निर्णय केले. मराठा समाजासाठी क्रांतिकारी निर्णय देवाभाऊने घेतला आणि सारथी नावाची संस्था स्थापन केली. तेव्हा या महाराष्ट्रातले प्रस्तावित पुढारी म्हणले, तुम्ही कशासाठी सारथी स्थापन करताय, सारथीचा उपयोग काय होणार आहे. आणि आज मला आनंद वाटतो त्या गोष्टीचा की महाराष्ट्रातले गरीब मराठा समाजाची हजारो मुलं सारथी संस्थेची मदत घेऊन आता क्लास 1 अधिकारी झाले. अशी शेकडो मुलं आहेत जे दिल्लीमध्ये UPSCचं ट्रेनिंग घेत आहेत. तसंच ओबीसीच्या मुलांच्यासाठी महाज्योती नावाची सरकारनं संस्था स्थापन केली. आज हजारो मुलं त्याचा फायदा घेत आहेत. प्रत्येक जिल्ह्याला 2 वसतिगृह, एक मराठा समाजाच्या मुलांना, एक मुलींना, एक ओबीसीच्या मुलांना, एक ओबीसीच्या मुलींना. 72 वसतिगृह मराठा समाजासाठी, 72 वसतिगृह ओबीसी समाजासाठी. आणि महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून किमान 1 लाख मुलांना उद्योगपती बनवायचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आहे. आणि तुम्हाला सुद्धा एखाद्या गरीब मराठा समाजाच्या मुलाला जर कर्ज प्रकरण करायचं म्हटलं तर तुम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे संपर्क केला पाहिजे. ओबीसीचा मुलगा असेल त्यानं वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाकडे संपर्क केला पाहिजे. असे अनेक कामं आपल्या सरकारच्या माध्यमातून झालेले आहेत. ती लोकांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे, लोकांच्यापर्यंत आपण गेलं पाहिजे आणि लोकांना ते समजावून सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळं आज आपण ज्या निवडणुकीच्या निमित्तानं आज एकत्रित आलोय, या निवडणुकीमध्ये रंग भरायला सुरुवात झाली आहे. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, तुम्ही जरा ताकदीनं काम केलं, निवडणूक काय फार एकदम फरकाची नाही. निवडणूक एकदम काटावरची 500, 200, 1000, 1500, 2000 मताच्या पुढं निवडणूक जात नसते. आणि त्यामुळे ही निवडणूक जिंकणं आपल्याला सोपं आहे. आपण चांगल्या पद्धतीने प्रयत्न करूया. आता परत लेंगरे गटात पण अशीच बैठक आहे, नागेवाडी गटात पण अशीच बैठक आहे आणि तिकडे भागवती गटात पण अशीच बैठक आहे. 4 बैठका सलग 4 दिवस करण्याचं नियोजन हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने केलं आहे. त्यामुळे वैभव दादा तुम्ही पण नाराज होऊ नका. तुम्ही पण लई वर्ष सत्ता भोगली हो, त्यामुळे जरा तुम्हाला पण आरामाची गरज आहे. हा, रोज माणसं येते, इकडं नोंद करून द्या, तिकडं नोंद करून द्या, पाणी आलं नाही, गटार तुंबलंय. जरा तुम्ही पण 5 वर्ष दिले. माणसाला आयुष्यात काम किती वाचलं. हा, आठवड्यात आपण सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार काम केलं, शनिवार रविवार सुट्टी पाहिजे. तुम्हाला 55 वर्ष सुट्टीच नाही राव. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह घ्यायचं नाही. बरोबर की नाही. 55 वर्ष 3 पिढ्या जर काम करत असतील, 5 वर्षाचा ब्रेक घ्या आणि पुढच्या वर्षी दरकार देऊन टाका. पुढं जेव्हा निवडणुकीत 2030ला 30 तारीख तेव्हा दरकार देऊन टाका. त्यात काय एवढं. आणि राजकारणामध्ये असं होत राहतं. मुंबईची महानगरपालिका ठाकरे म्हणे आमचीच आहे, आमचीच आहे, आमचीच आहे. कुठं त्यांना बुद्धी सुचली आणि ते मुख्यमंत्रीपद घेतलं. आज केवढ्याला पडलं सांगा ना. उद्धव साहेबांनी मुख्यमंत्रीपद घेतलं, त्या संजय राऊतांचं आणि कुणाचं ऐकून आज त्या बिचाऱ्याचं नुकसान किती झालं. आज त्याची झोप उडाली असेल. मुंबई महानगरपालिका म्हणजे गोवा राज्याचं बजेट आणि मुंबई महानगरपालिकेचं बजेट सारखं आहे. आज त्या महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागलेला आहे. मागच्या वेळेस पण 84 सीट आल्या होत्या भाजपच्या. आमचा नेता एकदम असा दिलदार आहे. 84 नगरसेवक निवडून आल्यानंतर 82 नगरसेवक भाजप आणि 84 नगरसेवक शिवसेना उद्धव ठाकरे. म्हणजे तेव्हा शिवसेना एकच होती. 84 त्यांच्या 82 यांच्या. तरी सुद्धा साहेबांनी सांगितलं आपल्याला यातलं काहीच घ्यायचं नाही. ना उपमहापौर, ना महापौर, ना सभापती, सगळं देऊन टाकलं शिवसेना. तुम्हीच करा. आमचे सगळे नुसते सपोर्टिव्ह राहिले भाजपवाले. आता परिस्थिती बदलली. तेव्हा त्यांना मुख्यमंत्रीपद 2.5 वर्षाचं मिळालं. सगळे घरी गेले हो. आता त्यांना कसं करमत असेल कुणाच ठाऊक. लाल दिव्याच्या गाड्या रोज येणार जाणार मातोश्रीवरती. आज काय परिस्थिती सांगा. लोक इतकी यायची. देशातला कुठलाही माणूस आला तर मातोश्रीवर भेटायला जायचा. आज उद्धव साहेब कुठल्या पण हॉटेलवर दिसत आहेत, कुठेही दिसत आहेत. म्हणजे शेवटी बाळासाहेबांचं घर आहे. भाजपला सुद्धा या बाबतची आस्था आहे. परंतु आज राजकारण इतक्या एक निर्णय चुकीचा झाला तर आता सगळे निर्णय चुकायला लागले. म्हणजे काय परिस्थिती नाही. आज तुम्ही महाराष्ट्रातली परिस्थिती बघा काय झाली. मुंबईत जर ही अवस्था असेल, महाराष्ट्रात त्यांचे नगरसेवक किती आले त्याचा आकडा बघायला पाहिजे. तर इतकी वाईट अवस्था झालेली आहे. आता सांगलीमध्ये आपले 39 झाले. सांगलीत पण महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात. ही सगळी 15-20 दिवस झालं तिथंच तळ ठोकून होती. काय करत होती कोणास. पुण्यामध्ये ते म्हणजे पुण्यामध्ये तर असं वंशाय भाजप आहे.
पिंपरी चिंचवडला महेश दादा आमच्या एवढा घेरला होता तो पहिलवान गडी आहे, एकदम मस्तान निघाला, एकदम वनसाईड करून टाकला. मागच्या वेळी भाजपपेक्षा जास्त सीट आता तिथं निवडून आलेली आहे. त्यामुळे सगळीकडे भाजप आहे. हो, आता तो बोलायला माझी विनंती आहे हात जोडून, आपल्याला जरा कमळ फुलवून टाकून आपल्याला पण जरा बरं वाटावं, मेसेज जाऊ द्या. जिल्ह्यात सगळीकडे भाजप झालं. जिल्ह्यात बघा ना, कुठं आमदार झाले, कुठं खासदार झाले, कुठं नगरपालिका झाली, प्रत्येकाला नंबर झालाय. आपल्याकडे जरा पहिल्यांदा स्कोप होता, परंतु नगरपालिका आपली गेली तर जिल्हा परिषदला तर आपण चांगल्या पद्धतीने काम करूया, ताकदीने काम करूया. आणि भाजप शिवाय दुसरा पर्याय नाही. भाजपला अजेंडा आहे. हो, नरेंद्र मोदी साहेब 2002ला गुजरातचे मुख्यमंत्री झाले. 2014 पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री होते. 2014ला देशाचे पंतप्रधान झाले. आज मी तुमच्याशी बोलतोय 2026 म्हणजे 12 वर्ष पूर्ण होत आहेत. एप्रिल महिन्यामध्ये पंतप्रधान पदाला 12 वर्ष ते मुख्यमंत्री होते. विरोधकांनी अनेक आरोप केले नरेंद्र मोदी साहेबांच्यावरती, खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली. परंतु मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा की एकही आरोप भ्रष्टाचाराचा 1 रुपयाचा आरोप झाला नाही नरेंद्र मोदी साहेबांच्यावर, 1 रुपयाचा. तीच परिस्थिती राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांची. 2014ला मुख्यमंत्री झाले, आता परत मुख्यमंत्री आहे, पण 1 रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप आमचे विरोधक करू शकले नाही. हे नेतृत्व आहे आपलं. त्याला काम करायचंय तुमच्या आमच्यासाठी, त्याला मेहनत घ्यायची तुमच्या आमच्यासाठी, पोराबाळांच्यासाठी नाही आहे. राजीव गांधी स्वतः समाजात पंतप्रधान असताना बोलले होते, मी 1 रुपया जेव्हा दिल्लीतून गावाला पाठवतो तेव्हा माझ्या शेतकऱ्यांच्यापर्यंत 10 पैसे पोचतात, 90 पैसे मधली दलाल गँग खाऊन टाकते, अधिकारी असतील किंवा पुढारी असतील. आज देश बदलतोय. नरेंद्र मोदी साहेब किसान सन्मान निधी या देशातल्या शेतकऱ्यांना पाठवायचं जेव्हा बटन दिल्लीतून दाबतात तेव्हा डायरेक्ट खात्यावरती पैसे जातात. मध्ये आधी कुणी तुम्हाला तलाठी भेटला, सर्कल भेटला, तहसीलदार भेटला, कुणी कार्यकर्ता भेटला भाजपचा की तुमच्या खात्यावरती पैसे येणार, मला पैसे द्या? काय नाही, डायरेक्ट डीबीटी. 1 रुपयाची कुठली भ्रष्टाचाराची व्यवस्था ठेवली नाही मध्ये आले. जनधन अकाउंट काढलं तेव्हा लोक बोलायला लागली, अरे मोदी साहेब कशाला हे सगळे बँकेकडे गर्दी करायला लागले, आमची तर खातीच नाही. अशी करोडो लोक होती या देशामध्ये, त्यांचं खातच नव्हतं बँकेमध्ये, खातच नाही, त्यांनी बँकच पहिल्यांदा बघितली होती. अशा गरीब लोकांना त्यांनी बँकेकडे आणलं. लोक पैसे साठवायला लागली. बँकेमध्ये हजारो कोटी रुपयाच्या ठेवी वाढल्या, नुसतं बँकेकडे आणलं म्हणून. पण त्याच्या पुढे जाऊन त्यांनी प्रत्येक स्कीम अशी केली की त्या प्रत्येक खात्यावरती पैसे यायला लागले. लाडक्या बहिणीच्या पण खात्यावरती पैसे यायला लागले. त्या बहिणीला कधी वाटले नव्हते की तिथं जनधनमध्ये अकाउंट काढलंय आणि माझ्या खात्यावरती कधी तर पैसे येतील. आता त्यांच्याकडे पैसे यायला लागले नाही सांगा. कुणी उसने घेतले पैसे बायकोकडून? मागच्या 6 महिन्यात, 7 महिन्यात, वर्षभरात घेतले की नाही? खरं सांगा. 1000 रुपये तुला पगाराला देतो, 1000 रुपये सोमवारी देतो, मंगळवारी देतो, आणि दे काय अगोदर तुम्हाला 50 रुपये मागायचे, काय केलं तुला? काल दिले होते, काय केलं त्याचे पैसे? 100 दिले होते, 200 दिले होते. आता तसं नाही. ती योजना नाही, ती सवलत नाही. या महाराष्ट्रातल्या आपल्या बहिणींचा सन्मान आणि स्वाभिमान जपणारी ती योजना आहे. अशा पद्धतीची योजना आपल्या सरकारने डिझाईन केलेली आहे. हे सांगा सगळ्या लोकांना, ताकदीनं जावा. आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा माननीय देवाभाऊच्या आणि चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये सांगली जिल्हा परिषदवरती आपल्याला रोवायचा आहे. आणि तो रोवण्यासाठी कमळ चिन्हावरचा उमेदवार आपल्या तालुक्यातला पाहिजे. नाहीतर मग इकडचे उमेदवार गेले, तिकडचे उमेदवार, आपला उमेदवार नाही, असं होता कामा नये. आपला सुद्धा उमेदवार हा सांगली जिल्हा परिषदवरती झेंडा फडकवताना आपल्या तालुक्याचं सुद्धा योगदान असलं पाहिजे. आणि ते योगदान असण्यासाठी आपले सदस्य निवडून आणले पाहिजे. हे खुणगार तुम्ही मनाशी बांधा. मी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. कधीही तुमचं कसलंही काम असलं, कुणाला कसली अडचण आली, एकदम बाका प्रसंग आलाय, कुठं पण येऊ द्या, महाराष्ट्रात कुठं पण तुम्हाला अडचण येऊ द्या, तुम्हाला फक्त मेसेज करा. फोन मी उचलत नाही, फोन करू नका, मेसेज करा. आता मी तुमच्याशी बोलतोय तर फोन उचलू शकत नाही, तर तुम्ही तुमचं एखादं काय अडचण आहे, काम आहे, तुम्ही आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहू. कुठल्याही अडचणीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मी आणि वैभव दादा तुम्हाला मदत करू. हा शब्द मी तुम्हाला देतो आणि सांगतो. जय हिंद.